धन्यवाद अनिल बेलोटे सर। तर सामना क्रमांक आजच्या दिवसातील जे आपण पाहत आहोत तिसरा मॅचला नक्कीच जे काही आपण पाहतोय सुरुवात होते वरंगलवाडी फायटर्स आणि त्यांच्या विरोधात साई दर्शन लॉजिस्टिक्स असा सामना जो काही पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो। एका बाजूला नक्कीच आपण पाहत आहोत माधुशेठ मोरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत। माधुशेठ मोरे यांचंही मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे। सालाप्रमाणे याही वर्षी मात्र कैलासाशी सीतारामदादा चौधरी कैलासाशी संदीप पाटील वरळ आणि दिलीपरावजी म्हस्के साहेबांच्या स्मरणार्थ गारखंडी गावामध्ये आपण पाहत आहोत सातत्याने गेली 7 वर्ष युनिटी इज पॉवर। बरेचसे मित्र एकत्र आल्यानंतर काय होतं तर गारखंडी प्रीमियर लीगचं आयोजन होतं हे आपल्याला पाहायला मिळतंय। आणि नक्कीच दुसऱ्या दिवसातील ही तिसरी मॅच आपण पाहत आहोत। साई दर्शन लॉजिस्टिक्स या टीमने सर्वप्रथम गोलंदाजी घेतलेली आहे। अमोल गागरे षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहोत करतायत आणि हा चेंडू नक्कीच इथं आपण पाहत आहोत वाईड बॉल इथं जो आपल्याला पाहायला मिळतोय। राजू शेठ झिंजाड सातत्याने गेली 7 वर्ष आपण पाहत आहोत या टीमचा मात्र संघ मालक तत्व घेत असतात। राजू शेठ झिंजाड यांच्याबद्दल नक्कीच 2 शब्द सांगावे लागतील की पाठीमागच्याच वर्षी त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या वर्षी 3ही दिवस नक्कीच स्नेहभोजनाचं सौजन्य देखील आमच्या वतीने आहे आणि या वर्षी नक्कीच खमंग अशी व्हेज बिर्याणी त्यांच्या माध्यमातून अर्थात जय माता दी ग्रुप नावासेवा यांच्या वतीने दिली गेली। आमचे प्रियदादा चौगुले असतील त्याचबरोबर आदरणीय राजूदादा झिंजाड किरणजी इंगळे असतील सुनील शेठ येवले गोरखजी चत्तर जितेंद्रदादा शेळके प्रियंदादा नवनाथजी इथापे नितीन माने निलेश कुंदीर सचिन शेठ मुळे अजय शेठ गालांडे या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आपल्याला स्नेहभोजनाचं देखील अन्नदान सौजन्य देखील या वर्षी मात्र लाभलं गेले आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या माध्यमातून जे काही अन्नदान आपल्याला लाभलं जाईल। राजूदादा आणि त्यांच्या सर्व टीमचं परत एकदा मनापासून सरचे स्वागत आहे। खास करून आमचे संतोषदादा पिराजी झिंजाड यांचाही त्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे। टीमचे मॅन्टोर आहेत खरं तर संतोषदादा झिंजाड आणि सातत्याने म्हणजे टीमचा कुठला खेळाडू खेळवायचा आहे कुठल्या खेळाडूला मॅचमध्ये संधी द्यायची हे संतोषदादा झिंजाड यांना माहीत आहे। संदीपजी झिंजाड पाटील यांच्या गाडीची चावी 4 व्हीलरची हरवलेली आहे। जर कोणाला सापडली असेल तर ती या ठिकाणी आणून द्या किंवा स्वतः संदीप पाटलांना दिली तरी हरकत नाही। ओ आई चेंडू इथे आपण पाहत आहोत प्रवीण भाईंना मात्र ढकललाय। क्षेत्ररक्षक अनिल बॉल पर्यंत जे आपण पाहतोय पोहोचलेत आणि तोपर्यंत नक्कीच आपण पाहत आहोत स्कोर कार्ड वरती इन मीन 3 धावा धाव फलकावरती जे काही आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी नक्कीच आपण पाहतोय 100 रुपयाचं पारितोषिक आणि जो खेळाडू अर्धशतक साजरं करेल त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। शंकर झिंजाड दादा त्याचबरोबर मंजाभाऊ दादा झिंजाड आणि नितीनभाई झिंजाड या तीनही संघ मालकांच्या वतीने वरंगलवाडी 11 टीमचा जो फलंदाज षटकार मारेल त्याच्यासाठी 100 आणि जो षटकार हॅट्रिक करेल त्याच्यासाठी 500 आणि त्याचबरोबर जो खेळाडू अर्धशतक करेल त्याच्यासाठी आपण पाहत आहोत तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। कमिटीच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये जर स्कोर बुक आला असेल ना तर त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी ते संपर्क करा आणि स्कोर कार्डाची खूप गरज आहे ती या ठिकाणी द्या। धाव फलकावरती आपण जात आहोत ओमकार कळवतायत स्कोर बोर्डवरती तब्बल 4 धावा। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। अतिशय जबरदस्त भेदक मारा या वर्षी मात्र साई दर्शन लॉजिस्टिक्स या टीम मध्ये आपल्याला अमोल गागरे या खेळाडूचा नक्कीच समावेश पाहायला मिळतोय आणि सातत्याने म्हणजे या वर्षीच्या सीझन मध्ये अमोल गागरेची हीच खासियत आहे। फलंदाजीला तरी तो या वर्षी थोडासा कंटाळलेला असेल ना परंतु सुपर डुपर हिट गोलंदाजी या वर्षी अमोल करतोय। अजय चौधरीचा हा पहिला चेंडू पाठवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर संदीपच्या बॅट मधून खणखणीत चौकार 4 धावा। बाहुनी मोका हा मारलाय चौका। ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार। पलीकडच्या बाजूला रामदास शेठ उजगडे
मळगंगा फायटरचे संघ मालक आणि त्याचबरोबर विकी 11चे संघ मालक आदरणीय नवनाथ मामा चौधरी हे सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत। दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। आपलं परत एकदा शिवझुंजार ग्रुपच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक सरचे स्वागत आहे। अजयचा पुढचा बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल कुठल्याही प्रकारची हरकत करत नाही। यष्टीरक्षक राहुलच्या हातामध्ये बॉल जाऊन वेसावतोय डॉट बॉल। एक चौकार गेला त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू। मी काल सुद्धा सांगितलं होतं अजयचं हे घरचं मैदान आहे आणि याच मैदानावर तर सातत्याने गारखंडी टीमच्या सोबत चांगली गोलंदाजी सातत्याने अजय करत असतात आणि लागोपाठचे 3 चेंडू इथे आपण पाहत आहोत मिस केलेत, लिफ्ट झालेत डॉट वरती डॉट इथे जे की आपल्याला पाहायला मिळत आहेत। गत वर्षीचा नक्कीच आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार हाच खेळाडू होता अजय चौधरी। पाहायचं याआधी नक्कीच योगेश लंके आणि सर्व टीम जबरदस्त खेळलेली आहे। अष्टविनायक मित्र परिवार अभिनंदन असेल आणि नक्कीच आपण पाहत आहोत 22 स्वरूपात डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आहे। नो बॉल सुद्धा पंच वैभव काटोरे सर कळवतायत नो बॉल। फ्री हिटची संधी आहे संदीप गायकवाड आणि याच बरोबर संदीपच्या बॅट मध्ये रडर मध्ये बॉल आलाय। पिकअप शॉट चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार। थँक्यू। प्रेक्षकांपैकी जर जेवायचं कोणी राहिलं असेल ना पलीकडच्या बाजूला भोजनाचा कार्यक्रम सुरू आहे चालू आहे आणि नक्कीच जय माता दी ग्रुपच्या वतीने ते भोजनाचा कार्यक्रम सुरू आहे। सर्वांना विनंती आहे भोजन जेवढं राहिलेलं आहे तेवढं ताबडतोब त्या ठिकाणी या आणि संपून घ्यायचे। उद्या देखील परत एकदा खमंग अशी बिर्याणी जी काही तुम्हाला या ठिकाणी आहे। उद्या मात्र स्पर्धेचा शेवटचा दिवस परंतु त्याआधी आपल्याला पाहायचे याही वेळेस हा चेंडू आपण पाहत आहोत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ड्रायव्हिंग लेंथ वरती खरं तर हा बॉल आहे। अनिल माळी त्या ठिकाणी फील्ड करतायत आणि बराच वेळानंतर मग 3 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले। एक षटकार सुद्धा एक नो बॉल सुद्धा टाकला आणि षटकाचा नक्कीच आपण पाहतो इथे समाप्तीचा इशारा देखील पंच करत असतात। 17 धावा धाव फलकावरती 2 ओव्हर नंतर 17। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली। नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांच्याकडून ओव्हर संपली। प्रवीण भाई नक्कीच आपण पाहतोय रिटायर्ड आउट होऊन बाद होत आहेत तर नक्कीच आपण पाहतोय न्यू बॅटर मॅन फ्रॉम टाकळी डोकेश्वर आणि सातत्याने चौफाटी फायटर्स टाकली डोकेश्वर म्हणजे गाववाईजला याही खेळाडूची खूप मोठी जे काय ख्याती आहे। तोच खेळाडू भूषण क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळतोय तर ओव्हर क्रमांक 3 संघासाठी 3री आणि वैयक्तिक 2री ओव्हर इथे जे काही आपल्याला पाहायला मिळते। अमोल गागरे गोलंदाजीसाठी परत एकदा तयार। धाव फलकावरती 17 धावा वरंगलवाडी 11 टीमच्या जे काही आपल्याला पाहायला मिळतात। दिवस क्रमांक 2 कैलासाशी सीताराम दादा चौधरी यांच्या स्मरणार्थ दादांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम खरं तर गारखंडी गावामध्ये जे आपण पाहतोय केलं जाते। गेली 7 वर्ष आई चेंडू आपण पाहत आहोत अतिशय सुंदर। 1 वर्ष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव होता आणि तरी सुद्धा कमी आवाजामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा न थांबवता जे काही आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त गोलंदाजी करतायत अमोल गागरे। सुंदर बॉल आणि नक्कीच आपण पाहत आहोत मी सांगितलं होतं याआधी सुद्धा की अमोल गागरे खरं तर फटकेबाजीसाठी माहेर मानला जातो तो या वर्षी जबरदस्त आणि कमालीची गोलंदाजी सुद्धा करताना पाहायला मिळतात अमोल। ओहो अतिशय अतिशय अप्रतिम संदीप गायकवाडला परतीचा मार्क विकेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी। खास
करून आपण पाहत आहोत. या टीम मध्ये महत्वपूर्ण रोल आहे अमोल गागरेचा. आणि पहा तुम्ही काय कमालीची गोलंदाजी सुरू आहे अमोलची. संदीप गायकवाड एका चांगल्या आयकॉन खेळाडूला बाद केले अमोल गागरेनं. आणि संघाची सर्व जबाबदारी खरं तर अमोल गागरे सांभाळतायत. येत्या 28 एप्रिलला अमोल गागरे यांचाही शुभविवाह आहे. सर्वांना आजच आग्रहाचं निमंत्रण आहे. दुसऱ्या बाजूला 22 तारखेला आमचे माणिकदादा झिंजाड यांचाही शुभविवाह आहे. आणि खास करून माणिकच्या वतीने माझ्या समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचा सुद्धा खूप खूप ऋणी आहे. परम मित्र आमचे हर्षलदादा झिंजाड बाल्याबाई यांचाही 21 तारखेला शुभ आहे. आणि त्यांच्याही लग्नाला सर्वांनी आठवून या. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. अमोल गागरे ओहो आई चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून बिग हिट केलाय आणि चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरददादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. धन्यवाद मित्रांनो. चांगलं आयोजन जरी दिसत असलं ना, बरेचसे हात याच्या पाठीमागे रवलेले गेलेत. आमचे अध्यक्ष शिवलिंग शिंदे असतील, परम मित्र आमचे प्रतीकदादा चौधरी असतील, माणिक असतील, अजय चौधरी असतील, टीएन असेल, त्याचबरोबर मुंबईकर मित्र परिवार, राजूदादा झिंजाड आणि त्यांची टीम, नावासेवा टीम. या स्पर्धेला खरं तर ग्रामस्थांनी सुद्धा खूप डोक्यावरती घेतलंय. आणि सर्वांच्या प्रयत्नातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते. आई चेंडू आपण पाहतोय समोरच्या बाजूला गणेश बोरोडेने खेळलाय. अजय मात्र चित्त्याच्या वेगात बॉल पर्यंत पोहोचलेत. आणि तोपर्यंत घेतली जाईल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या 22 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये बरीचशी मोठमोठाली मैदानं आणि बरेचसे मोठमोठ्याले खेळाडू पाहण्याचा योग जर माझ्या आयुष्यामध्ये कोणामुळे जर आला असेल तर ते फक्त एक नाव आहे, अमोल गागरे. पारनेर तालुक्याचे अफजल म्हणून ही जी काय ओळख आहे अमोलला. बऱ्याच खेळाडूंना घडवलंय अमोलने सुद्धा. हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय. पंच गोविंद सर कळवतायत व्हाईट बॉल. सोईर मारा. व्हाईट बॉल. हा गेला व्हाईट बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांकडून व्हाईट बॉलची अकरान. तर धाव फलकावरती नक्कीच आपण पाहत आहोत 23 धावा. ओमकारदादा शिंदे चांगल्या प्रकारचं स्कोरिंगचं काम पाहतायत. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. क्रिक लाईव्ह टीमचं देखील कौतुक करावं लागेल. दीपकजी मंडले सर, त्याचबरोबर कॅमेरामन आमचे चन्नप्पा असतील, रोहित सर असतील. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. संघाची धाव संख्या. टायमिंग नाही साधता आला वेळेवर. चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांकडून डिक्लेरेशनच्या या धावा. SD क्वालिटी च्या माध्यमातून तुम्ही www.cricklife.in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा घर बसल्या सुद्धा पाहू शकता. 2 कॅमेरे यावर्षी मात्र कमिटीने जे काही आपण पाहत आहोत भरपूर म्हणजे पैसा सुद्धा यावर्षी या क्रिकेटच्या स्पर्धेला लावलेला आहे. पिनू शेठ यांचं नक्कीच आपल्याला वायफाय सौजन्य आहे. इंटरनेट खूप महत्वाचं असतं आणि त्या इंटरनेटमुळे खरं तर HD लाईव्ह खरं तर क्वालिटीमध्ये जे काही दाखवलं जातं. पिनू शेठ यांचंही खरं तर मनापासून सहर्ष स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती आपण पाहत आहोत 26 धावा. 3 ओव्हर नंतर 26. साई गणेश मंडप शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. साई गणेश मंडप सचिन शेठ गोंधाळ, शशी शेठ गोंधाळ यांचाही चांगला आवाज आहे. खणखणीत आवाज. गतवर्षी नक्कीच आपण पाहतोय थोडीशी तारामळ झाली आवाजाची. त्यामुळे या वर्षी शशी शेठ गोंधाळ, सचिन शेठ गोंधाळ यांना आपण संधी दिलेली आहे. उद्या आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस जो इथे आपल्याला पाहायचा आहे. तर ओव्हर क्रमांक 4 करण्यासाठी गोलंदाजी इथे आपण पाहणार आहोत. किरण गाडगे कळसगावचा असणारा हा एक उभरता सितारा. मुंबईमध्ये बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा किरणने गाजवलेल्या आहेत. यावर्षी कळस प्रीमियर लीग करण्याचा योग आला. त्याही लीग मध्ये किरणचा चांगला परफॉर्मन्स होता. पाहायचं आपल्याला आज गारखंडी गावामध्ये काय गोलंदाजी करतायत. साई दर्शन लॉजिस्टिक या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करताना याच बरोबर गगनाला गवसणी घालणारा भूषण क्षीरसागरचा एक ब्लास्ट. पंचांचा इशारा आलाय. षटकार. 6 धावा.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. सन्मान्य माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहत आहोत म्हणजे भाऊदादा जिंदाड, शंकरदादा जिंदाड आणि नितीनभाई जिंदाड यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज आहे. जो खेळाडू 50 धावा बनवेल त्याच्यासाठी तब्बल 1100 रुपयाचं प्राइज आहे. चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंच्या पाठीमागं उभं राहणारं खरं तर गारखंडी गाव आहे. कलाकारांचं गाव म्हणून खरं तर ओळख आहे. आणि पाहायचं आपल्याला ज्याच्या अंगामध्ये जो कला आहे ना, जो कला दाखवेल ना बॅट्समन, त्याच्या पाठीमागं नक्कीच ही प्रेक्षकांची पारितोषिकांची सरबत्ती भेटल्याशिवाय राहणार नाही. पायचे भूषण, वा चांगला बॉल टाकला. लाईन थोडीशी ऑफ साईडला पण पातावर ठेवलेली आहे आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 32 धाबा. वरंगलवाडी 11 या टीमला खरं तर धाव्यांची गरज आहे. भूषणला खेळावं लागेल, गणेश बोरुडेला सुद्धा खेळावं लागेल. ओहो, या दरम्यान परत एकदा फिरकावलाय. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. प्रॉपर टायमिंग आणि ताकदीचा वापर खरं तर या फाटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे भूषण क्षीरसागर, मॅन फ्रॉम टाकळी डोकेश्वर. 38 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरंगलवाडी 11 या टीमची आगेकूच आपल्याला पाहायला मिळते. किरण गाडगेवरती केलेलं आक्रमण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला टप्पा, एक चेंडू डॉट, एक चेंडू षटकार, असाच खेळ आतापर्यंत जो आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात किरण गाडगे या खेळाडूने. साई दर्शन लॉजिस्टिक्स सातत्याने प्रयत्न आहे. फायनल पर्यंत पोहोचायचं नाही तर फायनल मारायची आहे. वा चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं खरं तर कमबॅक केलेला आहे किरण गाडगे या खेळाडूने. वापसी करताना पाहायला मिळाले. 5 चेंडू झालेत, 12 धावा खर्च केल्यात. एक चेंडू 4थ्या षटकाचा शिल्लक आहे. लास्ट बॉल इथं जो आपण आता किरण यांचा पाहणार आहोत. गोलंदाज तयार किरण. याही वेळेस हा चेंडू आपण पाहत आहोत. फक्त फ्लिप केलाय आणि क्षेत्ररक्षक धावताय तोपर्यंत चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती आपण पाहत आहोत. स्कोर बोर्ड वरती जर पाहिलं तर नक्कीच 42 धावा. त्या ठिकाणी ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जे हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 720600. पलीकडच्या बाजूला नक्कीच आपण पाहत आहोत हौशाभाऊ दादा झिंजाड हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. दादांचंही देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अधूनमधून आमचे रॉयल दूध उत्पादक पप्पू शेठ चौधरी ऑफिशियल टीमला आईस्क्रीम असेल, कलिंगड असेल, म्हणजे 3 दिवस बाहेरून आलेल्या पाहुण्यांना जी जी सोय देता येईल ना ती ते त्यांच्या स्वखर्चाने देत आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. आज खरं तर मैदानावरती आपण पाहत आहोत नरेश ढोमे सर यांचाही आवाज आपण ऐकत आहोत. प्रवीणजी गायकवाड सरांचाही आवाज या मैदानाला एक वेगळी म्हणजे तालवारीची धार ज्या प्रकारे आहे ना त्या प्रकारे सरांचा आवाज आहे. सरांचे ट्रान्स महाराष्ट्रभर मात्र धुमाकूळ घालतायत. आणि परत एकदा मैदानावरती प्रवीणजी गायकवाड सर, दीपकजी मंडले सर, नरेशजी ढोमे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तीनही मंडळींचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. शेवटचं षटक येथे आपण पाहत आहोत. मच्छिंद्र म्हणजे बराच काळानंतर हा गोलंदाज खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. मच्छिंद्र गोलंदाजीसाठी जे आपण पाहतोय तयार आहेत. गावच्या खेळाडूंना या स्पर्धेतून कसं वर येता येईल, कसा खेळ दाखवता येईल यासाठी मात्र गावातील खेळाडूंसाठी सुद्धा राखीव जी काय ओर आहेत ना ते आपण ठेवलेले आहेत. पायचे गणेश बोरुडे त्याचा कशा रीतीने समाचार घेतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहत आहोत तयार मच्छिंद्र.
मच्छिंद्रन जर विकेट घेतली तर नवनाथ दादा नेमचाकरे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. बॅकफुट पंच, पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर, कव्हरला षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. मच्छिंद्र नेमचाकरे यांच्या प्रत्येक विकेटसाठी प्रवीणजी गायकवाड सर यांच्या वतीने देखील आपण पाहत आहोत 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नवनाथ दादा नेमचाकरे त्यांचे बंधू यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं प्राइज आहे. थांबा, वादविवाद करू नका, निर्णय येईल आपल्यापर्यंत. नितीन भाई थांबा. घराच्या जर डायरेक्ट भिंतीला लागला तर षटकार आहे, पण जर खाली जर जे दगडी वगैरे आहेत तिथं जर पडला तर चौकार आहे. आणि पंचांचा इशारा आलाय, 4 रन चौकार. संघाची धावसंख्या 47 रन स्कोर कार्डवरती आहेत. मच्छिंद्र नेमचाकरे आपण पाहत आहोत गोलंदाजी करतायत. परत एकदा चांगला बॉल आणि त्याची संधीचं काहीच सोनं करता आलं नाही गणेशला. विकेट आली, संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे, साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू. कदाचित मच्छिंद्र शेठ सांगत असतील विकेट येऊ द्या, कशी येऊ द्या, परंतु मी एक गडी बाद केलेला आहे. गणेश बोरोडेला बाद केलंय आणि न्यू बॅटर प्रवीण आहेर मैदानाच्या आतमध्ये जाताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराजा फायटर्स आणि मळगंगा 11 दोनही टीमला विनंती आहे आपण रेडी राहा. यानंतर आपल्याला टॉस करायचा आहे. महाराजा फायटर्स आणि मळगंगा 11 दोनही टीमचे कॅप्टन रेडी राहा. खरं तर पलीकडच्या बाजूला मच्छिंद्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत, परंतु इथे पाहायचं आपल्याला भूषण हार मानत नाहीये. परत एक बिग हिट, फायर, षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू. षटकार हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर शंकरदादा झिंजाड, मंजभाऊ दादा झिंजाड आणि नितीनभाई झिंजाड यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सातत्याने म्हणजे कुठेही क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, आमचे प्रवीणदादा झिंजाड ऑनलाईनच्या माध्यमातून मॅच पाहत असतात, नेव्हीमध्ये कार्यरत आहेत. प्रवीणदादा झिंजाड यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. बाळू उजगरे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. उजगरे सरांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या इनिंग मध्ये मच्छिंद्र खरं तर धावांची लयलूट करतायत, समोरच्या टीमला गिफ्ट देत आहेत, परंतु एक चेंडू आपण पाहतोय डॉट आहे. 53 धावा धाव फलकावरती, 53 रन स्कोर कार्डवरती जे की आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच बरोबर परत एकदा बिग हिट केलाय भूषणच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार, फरार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. 59 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये भूषण क्षीरसागर खोऱ्यानं धावा ओढतोय, कमावतोय 59 रन, 59 रन स्कोर कार्डवरती जे की आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, खरं तर अमोल गागरेची तळमळ तुम्ही पहा. अजय चौधरीचं टॅलेंट आहे, अनिल शेठ यांची चांगली संगणकाची भूमिका आहे, परंतु ही तळमळ काय आहे ना की 70-75 धाव संघ पुढे जर गेला तर खरंच या मैदानावरती दबाव येतो. आणि अमोलनी 2 ओव्हर अतिशय जीव लावून टाकल्या, परंतु गावच्या गोलंदाजाला खरं तर टार्गेट केलंय भूषण क्षीरसागरने. 59 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळ देखील वाचवणं गरजेचं आहे. तिसरीच मॅच चालू आहे, अजून भरपूर सामने आहेत. घाई करा, तिसरीच मॅच आहे, आज भरपूर वेळ झालेला आहे. चला घाई करा, पुढचे सामने अन्यथा मग प्रत्येक सर 4-4 ओव्हर वरती आपल्याला घ्यावे लागतील. घाई करा.
उद्या 2 घेऊ परंतु आजच्या झाले पाहिजेत. वाईड बॉल, वाईड बॉल, हा गेला वाईड बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड, शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांकडून वाईड बॉलची अकरान. धाव फलकावरती आपण पाहत आहोत 60 धावा स्कोर कार्ड वरती आहेत मच्छिंद्रा. आणि याच बरोबर हा सुद्धा चेंडू चांगला आहे परंतु भूषण पाठवतोय त्याला सीमारेषेच्या बाहेर. षटकार, हा गेला उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. 66 धावा जे आपण पाहत आहोत वरंगलवाडी 11 या टीमने जे काही बनवलेले आहेत. आणि 30 चेंडू विजयासाठी 67 धाव्यांचं जे काही आपण पाहतोय टार्गेट साई दर्शन लॉजिस्टिक्स या टीमला जे काही आपण पाहतोय ठेवलं गेलंय. चला टॉस करतोय आपण. महाराजा फायटर्स आणि मळगंगा 11 दोनही टीमच्या कॅप्टन ताबडतोब या ठिकाणी यायचंय. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. साई दर्शन लॉजिस्टिकचे मावळे आम्ही, आम्हालाच अस्सल टायगर म्हणतात. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राजू शेठ झिंजाड, साई दर्शन लॉजिस्टिक. आणि आदरणीय माधवशेठ मोरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मी मोरे साहेबांना विनंती करा आपण व्यासपीठाच्या समोर या. चला कॅप्टन चला आलेले आहेत. रवी आलेले आहेत. रवी, महाराजा फायटर्स आणि मळगंगा 11 संघनायक राजू झिंजाड. राजू भाऊंना विनंती आहे आपल्यापर्यंत जर आवाज येत असेल तर ताबडतोब आपल्याला टॉस करायचा आहे. मान्यवर सुद्धा आलेले आहेत ते तिकडे आहेत वडापावकडे. या टीएन चला राजू भाऊ या तारा वेगात थोडं. सहासष्ट झाल्यात 67 धावा साई दर्शन लॉजिस्टिक्स या टीमला आपण पाहतोय बनवायच्या आहेत. आणि या धावा कशा रीतीने बनणार हे आपण ऐकण्यासाठी जाणार आहोत. आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य दीपक मंडले सर यांच्याकडे या. सर आपलं स्वागत आहे. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा. वरंगळवाडी 11 संघ खेळायला आला. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन भाई झिंजाड, माननीय मंजाभाऊ दादा झिंजाड, माननीय शंकर झिंजाड दादा, वरंगळवाडी 11. थँक्यू डीजे थँक्यू. टॉस होतोय मैदानाच्या आतमध्ये. यानंतर आपण पाहतोय आजच्या दिवसातला निर्धारित चौथा, परंतु तसं पाहिलं तर आजचा हा 5वा सामना दिवसभरातला आपण खेळतोय. महाराजा फायटर्स यांच्या विरुद्ध मळगंगा. आणि नाना आकाशाकडनं जमिनीकडे येते. पाहूया टॉस कोणी जिंकलाय. मला वाटतं मळगंगा संघाच्या संघनायकानं टॉस जिंकलाय. महाराजानं जिंकलाय. महाराजा सलग तिसरा टॉस चौथा टॉस जिंकलाय. मला वाटतं त्यांनी जिंकलाय. तेच मी सांगतोय कारण अनिल त्यांनी मला सांगितलं की टॉस त्या ठिकाणी आम्ही जिंकलेला आहे. आणि काय निर्णय बराच विचार करावा लागेल. बराच विचार करावा लागेल कारण आता विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. माणूस विचार केव्हा करतो माहिती आहे का? ज्यावेळेस तो अगोदर काहीच विचार करत नाही. त्यानंतर ज्यावरती विचार करायची वेळ येते आणि मग विचार करायची वेळ आली की तो एवढा विचार करतो की त्यालाच काही सुचत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 66 झाले 67 बनवायचे आहे. स्ट्राईक एंडला अमोल गागरे, नॉन स्ट्राईक एंडला अजय चौधरी, गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. स्वीचिटचा प्रयत्न. अमोल गागरेचा पहिलाच फटका फार उंच उंच गेलाय. फक्त 2 धावांसाठी. 2 धावांसाठी इकडे नक्कीच धावफलक केली.
टायमिंग नाही साधता आला वेळेवर, चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. थँक्यू डीजे. प्रवीण सर, पुढच्या वेळेस ट्रान्समध्ये थोडासा बदल करावा असं मला वाटतंय. चेंडू गेला शाळेवर च्याऐवजी चेंडू गेला पलीकडच्या कौलावर अशी सुद्धा एक ट्रान्स बनवा. म्हणजे त्यामुळे ते मला वाटतं संयुक्तिक वाटेल. प्रत्येक चौधरी यांची धावपळ सुरू आहे. मला वाटतं गेले 2-3 दिवस ते फार लवकर उठत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी नवनाथ साबळे सरांनी सांगितलं रात्री कधीही त्यांना वाटू द्या की मला थोडंसं जरा त्या ठिकाणी मनोरंजनाची आवश्यकता आहे, थोडंसं टेन्शन घालवायचं आहे, तर प्रत्येक चौधरी यांना ते पहिल्यांदा कॉल करतात. हा गेला वाईट बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांच्याकडून. चेंडू आतमध्ये द्या. चेंडू आतमध्ये देणं गरजेचं आहे. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 3 धावा धावफलकावरती आहेत. वाईटची लिहिली का तुम्ही आत्ताची? नकुल नंतर, अगोदर तिकडे सकुलमय धावाल्या. नाही तर तुम्ही जे सांगाल मी काहीतरी आतमध्ये वेगळं सांगेल. हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये पप्पू शेठ चौधरी माझ्या बरोबर आहेत. परत एकदा मिस टाइम, झेलाची संधी आणि अमोल गागरे बाद. सुपर झेल, फलंदाज होतोय बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. या सीझन मध्ये आपण पाहतोय सर्वात प्रभावित करणारा गोलंदाज जर कोण असेल ना तर नांदूर पठार गावचा हा प्रवीण आहेर जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही पहा प्रवीणचं वैशिष्ट्य तुम्ही जर पाहिलं त्याच्याकडे वेगवेगळे चेंडू आहेत. तो एकाच सारखे चेंडू वारंवार टाकत नाही. तो कधीतरी बाउन्सर टाकतो, कधीतरी यॉर्कर टाकतो, कधीतरी लेग कटर, कधीतरी ऑफ कटर, मधनच एखादा झपकन यॉर्कर यष्टय उद्ध्वस्त करून जातो. अशा प्रकारचं वैविध्यपूर्ण काम करणारा नक्कीच प्रवीण आहेर मैदानाच्या आतमध्ये अमोल गागरे सारखा आयकॉनला परतवतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 करायच्या 67 धावा. पप्पू शेठ चौधरी मात्र आज दिवसभरामध्ये अन्नदानाचं महान कार्य त्यांच्या हातामध्ये झालेलं आहे. रॉयल दूध उत्पादक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी ते काम करतात. आज सकाळी प्रवीण त्या ठिकाणी पप्पू शेठ यांचं ज्यावेळेस दर्शन झालं त्यांच्या हातामध्ये फावडं होतं सकाळीच. त्यावेळी ज्यांना मी पाहिलं आणि सुंदर काम, नक्कीच कष्टातनं फुललेला संसार म्हणजे पप्पू शेठ चौधरी. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर, फलंदाजाचं नाव किरण गाडगे. मला वाटतं काल किरण बहुतेक नव्हता, पुढे आला. झपकट खेळण्याचा प्रयत्न, गणेश बुरुडेच्या हातामध्ये चेंडू जातोय. आता इथून पुढे हे पुढचे 3-4 सामने जे आहेत ना राहिलेले, हे चालूपासून पुढचे हे सामने एखाद्याला गंभीर दुखापत पर्यंत घेऊन जाऊ शकतात असे सामने आहेत. म्हणजे या पुढच्या 3-4 सामन्यांमध्ये बऱ्याच जणांचे पाय बऱ्याच जणांच्या तरीकडे पुढे आडवे आहेत. कोण पुढे जाईल कोण मागे जाईल सांगू शकत नाही. काल फक्त एक संघ होता 2 सामने जिंकणारा, तो मात्र मळगंगा. आणि त्या मळगंगा संघाला सुद्धा सकाळचा सामना पराभूत व्हावा लागला, तोही फार मोठ्या फरकानं. त्यामुळे त्यांचे सुद्धा तिकडे नक्कीच इंडिकेटर लागलेले असतील. इथून पुढचे सर्व सामने इंडिकेटर ऑन करणार आहेत. आता कोणाचा लाल, कोणाचा पिवळा, कोणाचा हिरवा लागेल तो ज्याच्या त्याच्या खेळावरती अवलंबून आहे. नरेश ढोमे सरांसारखं एक अतिशय उत्तम वक्तृत्व असणारं व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आज उपस्थित झालं. सरांनी आयोजकांच्या विनंतीला मान दिला. प्रवीणचा हा चेंडू, मी तुम्हाला सांगितलं गणेश बुरुडेकडनं चूक होते. ही एक धाव सुद्धा फार महत्वाची आहे. ज्यावेळेस चेंडू एका धावेवर सामना येईल ना, एक चेंडू एक धाव, त्यावेळेस एका धावेचं महत्व कळेल. कमीत कमी गणेशकडनं तर हा चेंडू अडवला जायला पाहिजे होता. परंतु दुसरं गोष्ट अशी आहे, तोही माणूसच आहे. प्रत्येकाकडनं माणसाकडनं चुका होत असतात. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात, तुम्हाला जर एखादा माणूस भेटला आणि तो जर म्हटला मी आयुष्यात कधीच चुकत नाही, तर परत त्याला चुकूनही भेटू नका. कारण न चुकणारा मनुष्य नाही. जो असं म्हणतो मी चुकत नाही, तो सगळ्यात जास्त चुकत असतो. परत एकदा क्वालिटी बॉल, प्रवीण आहेर जबरदस्त गोलंदाजी, आपला गोलंदाजीचा दबदबा कायम ठेवतोय. षटक संपतंय ते पहिलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 4 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. नवनाथ धन्यवाद. सुंदर अशा ट्रान्स आपल्यापर्यंत पोहोचतात. प्रवीण गायकवाड सर 2 वर्षामध्येच ट्रान्स या क्षेत्रामध्ये आपलं साम्राज्य प्रस्थापित प्रवीण सरांनी केलंय. आज त्यांच्या ट्रान्स महाराष्ट्राच्या चोहूबाजूला त्या ठिकाणी धुमाकूळ घालतायत. भविष्य काळामध्ये कधी कधी मला असं वाटतं मुंबई इंडियन्सचा त्यांना फोन येईल, आमच्यासाठी ट्रान्स बनवा. 4 धावा धावफलकावरती आहेत. भविष्य काळामध्ये IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या ट्रान्स प्रवीण सरांनी बनवल्या तर ते फार वेगळं वाटू नये.
नाही का, एवढं क्वालिटी काम प्रवीण सरांच्या माध्यमातून होत आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो नितीन, संघमालक नितीन भाऊ त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला झेल त्यांनी अप्रतिम टेकला. त्या ठिकाणी त्यांच्या शरीरावरती लागलेली माती पूर्णपणे मातीमध्ये त्या ठिकाणी उसळी घेत अप्रतिम डाय मारत त्यांनी झेल टिपला आणि अमोल गागरे सारख्या फलंदाजाला तंबूच्या आसराला पाठवून दिला. अजय चौधरी समोर आहे. 24 चेंडू. पहिला चेंडू वाईट बॉल. गणेश बोर्डे चेंडू हातामध्ये येत नाहीये. गुंड सरांचा इशारा येतोय. अतिशय सुंदर काम गुंड सर असतील, मुलांनी सर असतील. हा गेला वाईट बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड, शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांकडून वाईट बॉलची अकरान. संध्याकाळ सत्रामध्ये डान्सिंग अंपायर अनिल वेलुटे सरांचा कलाविष्कार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. भूषण गायकवाड किती झपकन चेंडूवरती आला पहा. पटकन चेंडू त्यानं मागे देऊन टाकला. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. वरंगळवाडी 11 अतिशय सुंदर बांधणी केलेला संघ आहे. यावर्षी मात्र अतिशय आकर्षक ड्रेस सर्व खेळाडूंच्या अंगावरती दिसत आहेत. आमच्या आयोजकांचं खरं तर कौतुक आहे, कारण मागच्या वर्षी थोडीशी तक्रार ड्रेसच्या बाबतीत सर्व खेळाडूंनी आणि संघमालकांनी व्यक्त केली. यावेळेस आयोजकांनी सांगितलं तुम्हाला पाहिजे ते ड्रेस बनवा, आम्हाला काय हरकत नाही. सर्व संघमालकांनी अतिशय आकर्षक ड्रेस आपल्या खेळाडूंसाठी बनवले. त्यामुळे लाईव्हला सुद्धा ही स्पर्धा फार उठून दिसते. आणि पटपट व्हिडिओ तिकडे आमचे रोहित सरांचं खरं तर कौतुक आहे. लाईव्ह टेक्निशियन, ऑनलाईन स्कोरिंग आहे त्यांनाच करायचं आहे. लाईव्हला रिप्लेस होत त्यांनाच द्यायचेत. तिकडे ते खेळाडूंचे बॅनर आहेत त्यांनाच बनवायचेत. उद्या रन रेटचा काय विषय आला तर त्यांच्या डोक्याला ताण आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा चेंडू खोल टप्प्याचा सरळ मागे येऊन जातोय. कॅमेरामन करण आणि तिचा लाडका चरण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं काम करतायत. धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती आहेत. बराचसा महिला वर्ग आमच्या माता भगिनी सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. जिथे जागा मिळेल तिथे. गारखिंडी गावातलं क्रिकेट बहरले फुललंय. पाहता पाहता 7व्या वर्षात स्पर्धा आली. असं वाटलं मागच्या वर्षी स्पर्धा सुरू आली, परंतु हे 7वं पर्व आहे स्पर्धेचं. कौतुक आहे गारखिंडीकरांचं. बॅकफुटला धावे चेंडू खेळलाय. गणेश बुर्डे चेंडूच्या खाली जेल टिपलाय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे, साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. बरेचसे खेळाडू न्यू बॅटर राहुल गोगडे, ज्या खेळाडूनं काल एक हाती सामना जिंकून दिला आपल्या टीमसाठी, तोच साई दर्शनचा असणारा मॅच विनर खेळाडू राहुल गोगडे मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. पाहूया आज तो काय करणार. काल बरेचसे खेळाडू प्रवीण सर आपल्याला दिसले नाहीत. आज आपण पाहतोय रोहन साबळे सारखा एक गुणवान क्रिकेटपटू आज दाखल झाला. त्याचबरोबर सोहेल अत्तारला आपण आज सकाळी खेळताना पाहिलंय. त्यानंतर किरण गाडगेला, पण किरणचाच विषय त्या ठिकाणी घ्यायचा होता. किरण गाडगे आज मैदानावरती आला. आणि 4-5 नवीन खेळाडू नक्कीच या स्पर्धेला देण्यासाठी रोहन साबळेचं खरं तर खूप मोठं योगदान आहे. ही माहिती यावर्षीचे खजिनदार, ज्यांच्याकडे सर्व यावरचं अर्थकारण ज्यांच्या भोवती फिरतंय, म्हणजे ते 5 मिनिटं जरी दिसले तरी आयोजक गडबड करतायत. प्रतीक चौधरी. हा चेंडू रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न होता. पाहूया पंच नो बॉल तर मला वाटतंय आलाय असं वाटतंय. आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. एक सुंदर चौकार. हा गेला उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय. हरकत नाही, चौकार गेला. नो बॉल वरती चौकार आहे ना सर. चौकार आहे. नो बॉल +4 अशा 5 धावा मिळतील. ज्या धावांची गरज नक्की साई दर्शन लॉजिस्टिक टीमला आहे. खरं तर राजीव भाऊंचा संघ गेले अनेक वर्ष संघ मालकत्व त्यांनी घेतलेला आहे. सर्व संघ मालक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये, कारण संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग कधी उभी राहत नाही. आणि प्रत्येक त्या ठिकाणी संघ मालकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. राजू शेठ झिंजाड यांच्या मालकीचा साई दर्शन लॉजिस्टिक आहे. तर त्यांच्या विरुद्ध खेळणारा वरंगळवाडी 11 संघ जर आपण पाहिला, श्री शंकरभाऊ झिंजाड दादा, श्री मंजाभाऊ दादा झिंजाड आणि नितीनभाई झिंजाड यांच्या मालकीचा संघ आहे. परत एकदा सामन्याला सुरुवात. हा चेंडू ऑन साईडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेन धावफलक पुढे जातोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, जी माहिती माझ्यापर्यंत आली. याचा अर्थ पहिल्यांदा
यावेळेस अजय चौधरी बॅकफुटला गेले, फटक्यामध्ये ताकद फार तरीकडे लावता आले नाही. या वर्षीचा अजय मागच्या वर्षीच्या अजयपेक्षा वेगळा जाणवतोय, कारण मागच्या वर्षी ज्या प्रकारची बॅटिंग बॉलिंग अजय चौधरी करत होता, नित्य नियमानं मुंबईला कामोठे परिसरामध्ये सराव करणारा खेळाडू आहे, परंतु यावर्षी बॉलिंगमध्येही थोडासा तो कमजोर जाणवतोय. बॅटिंगमध्ये सर्कलच्या बाहेर चेंडू बळेच त्याला ढकलावा लागतोय. अशा प्रकारची नक्कीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडत असतात. स्विच हिटचा प्रयत्न होता, राहुल गोगाडे अप्रतिम तडाखा, एक सुंदर षटकार, 6 धावा. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. आणि मला वाटतं अजय चौधरी रिटायर्ड आउट होत तंबूच्या आसाला परत आहेत, तर अनिल माळी त्यांची जागेसाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत धावफलकावर धावा आहेत त्या 19 धावा धावफलकावरती आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. 18 चेंडू 48 धावांची गरज आहे. 66 झाले, 66 करायचे आहेत. 19 धाव फलकावरती आहेत. 12 चेंडू मध्ये केले गेलेत. उर्वरित 18 चेंडू 48 धावांची गरज. गारखिंडी गावातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि नागरिक मैदानावरती आहेत. आपापल्या क्षेत्रामध्ये सुंदर काम करणारी जुनी जाणती व्यक्तिमत्व व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. मैदानाच्या चहूबाजूला तुम्ही जर पाहिलं तर जिथे जिथे सावली आहे तिथे तिथे बसून माता माऊली सुद्धा मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. शेवटच्या 18 चेंडू 48 धावांची गरज. सामना रोमांचक अवस्थेमध्ये आलाय. प्रत्येक वर्षी मात्र रोमांचकता वाढवत जाणारा यावर्षी प्रतीक सर, प्रवीण सर, पप्पू शेठ एका त्या ठिकाणी ऑडिओ क्लिपसाठी मी खूप प्रयत्न केले, ती ऑडिओ क्लिप येऊ शकली नाही. ती जर ऑडिओ क्लिप आली असेल तर आपल्या स्पर्धेला, कारण मला वाटतं कराडमध्ये मी आहे असं समजल्यानंतर प्रतीकदादांनी मला मेसेज केला, सर तिकडे पहा कृष्णाच्या वगैरे त्या ठिकाणी ऑडिओ क्लिप जर बाईट मिळेल तर खूप छान होईल. पटकन त्या घेतल्या गेल्या, कारण कृष्णाच्या बाईटसाठी प्रवीण सरांनी मी काय काय केलं आम्हाला माहिती आहे, ती मिळतच नव्हती. परत एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता, कारण कृष्णाचं जर आपण पाहिलं आजही 40+ मध्ये त्याचा कार्यक्रम एवढा व्यस्त आहे. तो आत्ता इथे असेल तर रात्री तो दुबईमध्ये खेळत असतो, त्यामुळे त्याचं व्यस्त टायमिंग एवढं. मी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस तो ड्रायव्हिंग करत होता आणि तो म्हटला सर जवळपास 300 किलोमीटर अंतर मला ड्रायव्हिंग करायचं आहे, जसा मी थांबेल तसं तुम्हाला बनवून देईल. परंतु सुदैवानं कराडमध्ये तो सापडला. प्रत्येकीनं पटकन मेसेज केला, नाहीतर ती गोष्ट हुकून गेली असती. अजून एक क्लिप मिळायचा मी खूप प्रयत्न केला, सांगेल चेंडू नंतर. यावेळेस राहुल गोगाडे, पाहूया चेंडू कुठे जातोय. सरळ जातोय पत्र्यावर, षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. मला वाटतं वैभव ढवळेनं बहुतेक राहुलला मेसेज केला की काय, राहुल मला स्पर्धेला येता आलं नाही, माझ्या ऐवजी तू लेफ्टी खेळ. एवढी सुंदर बॅटिंग राहुल गोगाडे रायटी बॅटर असताना करतोय. राजू शेठ झिंजाड संघ मालक, प्रत्येक षटकारला 500 रुपयांचं बक्षीस आहे. धावफलक 26 धावा धावफलकावरती. अजूनही 41 धावांची गरज आहे, परंतु राहुल गोगाडे मॅच सोडायला तयार नाही. प्रवीण आहेर सारख्या एका कसलेल्या गोलंदाजावरती तुफानी हल्ला चढवतोय. सामना संपला नाही, कुठेही जाऊ नका. परत एकदा यावेळेस मात्र प्रवीणनं त्याचा अंदाज ओळखला. अगोदरच चेंडू प्रवीणनं जागा ठरवली होती. सुंदर प्रकारचा चेंडू जण टाकला. राहुलला कुठल्या प्रकारे बॅट वरती चेंडू घेऊ दिला नाही. षटकातले चेंडू संपतायत 3. शेवटचे 15 चेंडू 41 धावा. हे विजयाचं समीकरण आहे साई दर्शन लॉजिस्टिक संघासमोर, राजूदास झिंजाडेच्या संघासमोर. वरंगळवाडी प्रयत्न जोरदार सुरू आहेत. यावेळेस परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. सरळ पंचांच्या डोक्यावरनं जातोय चेंडू. खणखणी षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय राजू शेठ विठ्ठल झिंजाड यांच्या वतीनं 100, त्याचबरोबर मच्छिंद्र शेठ निमसाकरे यांच्या वतीनं देखील 100 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद.
सुंदर काम मैदानाच्या आतमध्ये करतोय राहुल गोगाडे. 2 षटकार आतापर्यंत खेळलेत. परत एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. सरळ बोटानं तूप निघतंय, मग ते बोट वाकडं का करायचं. एवढा सरळ 180 डिग्री मधला षटकार खेळलाय, परंतु हा फॅन्सी फटका बऱ्याचशा त्या ठिकाणी फलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त करून गेलाय, ज्याचं नाव आहे रिव्हरचा फटका. फलकावरती धावा आहेत त्या 32 बरोबर का, 32 धावा. अजूनही बऱ्याच धावांची, अजून 35 धावांची गरज आहे. राहुल फ्लिकचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खेळलाय, दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतो, एक धाव पळून पूर्ण केली गेली. चेंडू घेतलाय, फेकलाय, तोपर्यंत गणेश बुरुडेच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. षटक संपतायत 3 धाव फलकावर धावा आहेत त्या 34. शेवटचे 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. शेवटचे 12 चेंडू 33 धावांची गरज. बरीचशी चर्चा आहे, परंतु चर्चा मित्रांनो लवकर संपवा, कारण हा तिसरा सामना दिवसभरातला सुरू आहे. त्यामुळे अजून आपल्याला 5 सामने तब्बल त्या ठिकाणी खेळवायचे आहेत. त्यामुळे काळजी घ्या, कारण कालची एक शेवटची मॅच आपल्याला वेळेअभावी खेळवता आली नाही. 11:30ला पहिला चेंडू पडला. आज मला वाटतं पप्पू शेठ 10:24 पहिला चेंडू पडला आणि त्यानंतर दिवसभरातला सामना क्रमांक तसाच चौथा आहे, परंतु निर्धारित टायमिंग मधला हा तिसरा सामना आजच्या दिवसभरातला आपण खेळवतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं त्या ठिकाणी स्वागत आहे. त्यांची नावं सुद्धा प्रवीण सर आपल्यापर्यंत कळवतील. शेवटचे 12 चेंडू 33 धावा. महाराजा फायटर्स सलामी जोडी तयार ठेवायचे आणि त्याचबरोबर मळगंगा टीमच्या कॅप्टनला विनंती, राजू भाऊ आपला संघ तयार ठेवा. जसा शेवटचा चेंडू पडेल पटकन फिल्डिंग लावा, जेणेकरून शेड्यूल मधल्या सर्व मॅचेस आपल्याला वेळेत संपवता येतील. बोला. हा क्लिप ती तसली क्लिप नाही, सांगेल मी तुम्हाला क्लिप बद्दल सुद्धा. 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. परत एकदा रोहन साबळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू अनिल माळीच्या अंगावरती आदळलाय. मी सांगितलं रोहन साबळे गेल्या काही वर्षांमध्ये मात्र आपल्या गावचं क्रिकेट गाजवता गाजवता या खेळाडूचं नाव आमच्या पुण्यापर्यंत आमच्या कानावरती येतं. आणि तुमचं नाव कधी होतं जेव्हा तुम्ही काहीतरी आतमध्ये करता, आणि त्या प्रकारची कामगिरी रोहनकडनं होते. रांदेगावचा असणारा हा अतिशय शानदार ऍक्शन. मला तर रोहनची बॉलिंग ऍक्शन म्हणजे ज्यावेळेस मी रोहनची बॉलिंग पाहतो ना, मला आमच्या स्वप्नील बोरुडेची आठवण येते. सेम टू सेम दुसरा स्वप्नील बोरुडे. मिस टाइम फटका. रोहन येतो चेंडूच्या खाली, झेल टिपलाय. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय सोमनाथ जिंजाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय भरत शेठ तबाजी जिंजाड, सन्माननीय विश्वनाथ दादा जिंजाड, त्याचबरोबर सन्माननीय भीमराव गायकवाड, ही सगळी मंडळी सामन्याचा आनंद घेण्यासाठी या उपस्थित आहेत. इंग्लिश कॉमेंटेटर आमचे उजगरे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. गावातील सगळेच ग्रामस्थ सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. यानंतर मात्र भास्करांना जिंजाड आणि भिवाजी कचरू गायकवाड 2 मित्रांची मॅच, मेजर दीपक गायकवाड आणि भास्करांना जिंजाड यांची मॅच आपल्याला नक्कीच जी पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचे 10 चेंडू 33 धावांची गरज. खरं तर नवनाथ साबळे सर तो विषय मी पूर्ण करणार आहे, मी तो विसरलेला नाही आहे. 2000 मला वाटतं ते 10-11 साल असावं, 2009-10 साल असावं, आत्तापासून 15 वर्ष अगोदर एक दिवस प्रवीण गायकवाड सरांचा मला असाच कॉल आला आणि त्यांनी सांगितलं, सर व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीवरती एक स्पर्धा सुरू आहे, जमलं तर त्या ठिकाणी चक्कर मारा, कॉमेंट्री केली तर आनंदच होईल. मी सरांना म्हटलं भेटायला येतो, कॉमेंट्री करणार नाही. काय झालं त्यानंतर, कारण तो विषय परत क्लिपपर्यंत आणायचा आहे. रोहन 10 चेंडू 33 धावांची गरज. हो शहाजी मोरे इथे पहिला चेंडू डॉट गेलाय. 9 चेंडू 33 धावांवर सामना आलाय आणि जो फलंदाज तुफानी बॅटिंग करतो तो राहुल गौडे नॉन स्ट्राईक एंडला अक्षरशः हातपाय झटकतोय. एकेका चेंडूने सामना पुढे जातोय. वरंगळवाडी संघ सामन्यावरती नियंत्रण मिळवतोय. रोहन साबळे मोक्याच्या क्षणी अप्रतिम गोलंदाजी. रोहन मैदानाच्या आतमध्ये अतिशय त्या ठिकाणी चांगला मारा त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. 9 चेंडू 33 धावांची गरज आहे. चेंडू खोल टप्प्याचा ऑफसाईडला खेळलाय. दूरवरनं भूषण गायकवाड चेंडूच्या मागे येतोय. सिंगल त्यावरती मिळेल. सामना येतोय 8 चेंडू आणि 32 धावा. मग झालं असं, मी तिकडे सहज गेलो,
प्रवीण सरांनी सांगितलं सर 2-3 वर IPL भले मोठे खेळाडू सूर्यकुमार यादव, वसीम जाफरीसारखे मोठे मोठे दिग्गज खेळाडू तिकडे खेळायला होते. प्रवीण सर म्हटले थोडा वेळ कॉमेंट्री करा. मी आपलं त्यावेळेस घाबरत 2-4 वर कॉमेंट्री केली. ते आयोजकांना आवडली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं तुम्ही सुद्धा कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. असं करत करत मी चंदू बोर्डे चषकाशी त्या ठिकाणी जोडलं गेलो आणि तिथे एक घटना घडली. ती घटना त्या क्लिपपर्यंत कशी आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी पुढे कंटिन्यू करेल, कारण आतमध्ये मॅच फार रोमांचकारी सुरू आहे. इथून पुढे प्रत्येक चेंडूवर चौकार खेचावा लागेल साईदर्शन लॉजिस्टिकला सामना जिंकायचा असेल तर. स्विच हिटचा प्रयत्न, नो बॉल, चेंडू हवेमध्ये, एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. शहाजी इकडे आलाय. पाहूया राहुल की शहाजी. पाहूया पंच मला वाटतं काय त्या ठिकाणी काय कळवत आहेत. तिसऱ्या पंचांना केलेला कॉल. तिसरे पंच त्या ठिकाणी आहेत आणि त्याकडे त्यांचे चेक करतील आणि फक्त पंचांना चेक करू द्या. हल्लीच्या काळामध्ये पंचांच्या अगोदर 100 प्रेक्षक चेक करतात काय नक्की झाले. हे इथंच नाही सगळीकडे, पण ते ऑनलाईनची ती एक गंमत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तिसरे पंच मुलांनी सर आपल्यापर्यंत कळतील. परंतु मला वाटतं राहुल ज्या प्रकारे त्याची जो बाहेर येतोय ना, पंचांचं काम बहुतेक त्यानं सोपं केलेलं दिसते. पाहूया निर्णय. तिकडून नका जाऊ तुम्ही. तिकडे कुणी लहान सहान किंवा बारकालीकडे जाऊ नका. तो संवेदनशील एरिया ते बंद पडलं ना, परत चालू करायला तासभर जाईल ते लाईव्ह. एकतर ह्या वर्षी आयोजकांनी नेटवरती मोकार खर्च केलाय. ह्या वर्षी मसाला जास्त आहे. प्रतीक सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर. अजूनही 30 सर्कलच्या आतमध्ये उभा आहे. तिसरे पंच मुलांनी सर आपल्यापर्यंत कळवतील तो बाद आहे की नाबाद. 2 धावा तर नक्की असणार आहेत. नो बॉल आणि पळून काढलेली एक. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तो कॉल तिसऱ्या पंचांकडे गेलाय. आणि काय डिसिजन पंचांचा येतोय. 14 नोव्हेंबर 1992 हा तो दिवस आहे ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा तिसरे पंच वापरले गेले होते. बरंचसं काय सांगण्यासारखं आहे, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. सगळेच जण इकडे पाहतात, सगळ्यांचं लक्ष त्या ऑनलाईन त्या ठिकाणी लाईव्ह सिस्टीमच्या तिकडे आहे. पंच मुलांनी सर मात्र त्या ठिकाणी चेक करतायत नक्की काय निर्णय. राहुल गोगाडे मात्र बराचसा दूरवरती येऊन थांबलाय. त्याच्या मनात हे प्रश्नचिन्ह आहेत, कारण कितीतरी वेळा अगदी बाउंड्री लाईन जवळनं पंचांनी खेळून मागं बोललेलं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे राहुल थोडा पुढे आला म्हणून तो आऊट आहे असं नाही. कितीतरी वेळा आपण असं पाहिलं की अगदी बाउंड्री लाईन जवळनं सुद्धा त्या ठिकाणी मागं त्या ठिकाणी अंपायर खेळून बोलवतात तुम्ही बाद नाहीये. निर्णय देणं निर्णय मागं घेणं पंचांचा अधिकार आहे. पाहूया कशा प्रकारचा खेळ पुढे जातोय. हा त्या ठिकाणी झाला असं मग तिकडे गंमत काय जरा थोडं इथं वातावरण थोडंसं गंभीर आहे म्हणून ते क्लिपचा विषय मध्ये घुसवता येत नाही. हो 2 मिनिटात निर्णय. आपल्याकडे पुढच्या अजून अख्खी ओव्हर आहे. प्लेअर अपोजिटचे प्लेअर कोण नाही येत असा माझा अंदाज आहे. अपोजिटचे प्लेअर तिकडे, तुमचाच प्लेअर उलट तिथे गेला होता, त्याला मागे घेतलाय. आयोजक आणि तिसरे पंच तिकडे काम पाहतायत. शेवटी ते पंचांच्या मनावरती आहे काय निर्णय द्यायचा, कारण दाखवण्याचं काम. तुम्हाला अगोदर तिसरे अंपायर सांगून टाकतो. 14 नोव्हेंबर 1992 पहिले तिसरे अंपायर क्रिकेटमध्ये वापरले गेले. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना सुरू होता. जॉन्टी रोड्सनं थेट फेक केली. चेंडू स्टंपवरती आदळला. 11 धावांवरती एक फलंदाज धावबाद आहे की नाही तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला. कार्ल लिबेनबर्ग हे तिसरे पंच होते. त्यांनी त्या फलंदाजाला टीव्ही रिप्ले पाहून आऊटचा निर्णय दिला आणि तिसऱ्या पंचांचा पहिला बळी क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर जो 11 धावांवरती बाद झाला होता. काय आहे पंचांनी मला सांगू द्या. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा. प्लस फ्री हिट आहे. प्लस 3 धावा आहेत. आता सांगेल मी तुम्हाला. हा नो बॉल आहे ना, तो बॉल मध्ये लिहाल. 8 चेंडू बाकी होते. 32 धावा पाहिजे होते. आता 3 आले म्हणजे 29 राहिल्या. बरोबर का? 8 बॉल 29. जगात ज्याला कळतं त्याकडे त्याचं कुणी करू शकत नाही. काय वाकडे कुणाचं वाक्य आहे हे? वाक्य सन्मान्य त्या ठिकाणी आमचे गुरुवर्य स्वर्गवासी सीतारामदादा चौधरी यांचं आहे. फक्त पप्पू शेट आकडे क्रिकेट मधले कोण कसा अर्थ येईल सांगता येत नाही. शेवटचे 8 चेंडू 29 धावांवर सामना आलाय. लाईफ लाईन मिळाले राहुल गोगडेला. त्या लाईफ लाईनची संधी तर त्या ठिकाणी उठवणार का?
जवळपास 30 यार्ड सर्कल पर्यंत आला होता, कारण फार क्लोज कॉल होता. मी खरं तर पंचांचं कौतुक करेल, त्यांनी निर्णय द्यायला घाई केली नाही. जो काय असेल तो निर्णय त्यांनी विचार करून दिला. शेवटचे 8 चेंडू 29 धावांची गरज. यावेळेस फटका जोरदार. राहुल गोगडे एक मोठे तगडे आव्हान निर्माण करतोय. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. माझी कळकळीची विनंती आहे, इथून पुढे सुद्धा भरपूर सामने शिल्लक आहेत. ज्यावेळेस तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल ना, कुणीही खेळून तिकडे जाऊ नका. फक्त तिसरे पंच आणि लाईव्ह टेक्निशियन एवढे सोडून मित्रांनो जाऊ नका, नाही तो विषय परत वादविवादाकडे जाईल. उत्कृष्ट शतरक्षकासाठी ज्यांचं पारितोषिक आहे, मंडळाचे मार्गदर्शक प्रकाश शेठ शिंदे वायरमन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 7 चेंडू 23 चेंडू खाली राहिलाय. गणेश बुर्डेकडनं सुटलाय. सिंगल मिळेल बाईच्या रूपामध्ये. शेवटचे 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. काय होणार आहे मॅच मध्ये? शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. शेवटचे 6 चेंडू 22 धावा. चला पटकन खेळा. विनंती आहे, महाराजा फायटर्स सलामी जोडी तयार ठेवायचे. समोरची टीम मळगंगा पटकन आपण क्षेत्ररक्षण आतमध्ये लावायचे. पाहूया मॅच मध्ये काय होत आहे. मग नवनाथ सर पुढे झाला असं कॉमेंट्री सुरू केली. चंदूबोडे चषकामध्ये थोडंसं नाव झालं प्रवीण सरांच्या माध्यमातून. त्यानंतर तिथे एक व्यक्तिमत्व भेटलं नबीलाल मुल्ला नावाचं. आणि त्यावेळेस ते काय करायचे, त्यांची 3 छोटी छोटी मुलं, त्यात त्यांची एक मुलगी तर मला वाटतं 3-4 वर्षांचीच होती. छोटीशी फ्रॉक घातल्या मुलीला हाताला धरून ते ग्राउंडवरती घेऊन यायचे. आणि भविष्य काळामध्ये क्रिकेटमध्ये अशा उलटपालट होत गेला. असं क्रिकेट वेगळ्या दिशेनं गेलं. त्यांचा मुलगा जो आहे तो महाराष्ट्राकडनं अंडर-19 खेळला. आणि ज्या फ्रॉक घालून येणाऱ्या छोट्या मुलीचा हात धरून मुल्ला सर यायचे ना, त्यांची मुलगी यावर्षी महाराष्ट्र महिला अंडर-19 संघाची कॅप्टन आहे. तिचं नाव आहे खुशी मुल्ला. मी खुशीलाही फोन केला होता, खुशी काहीतरी अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप बनवून पाठव. तिने माझ्याकडनं पूर्ण ती माहिती लिहून घेतली, परंतु हिमाचलचा दौरा असल्यामुळे तिला ती क्लिप आपल्यापर्यंत पोहोचत आली नाही. तेवढीच फक्त एक खंत मनाला राहिली. नाहीतर त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट मी केला होता. खुशीला म्हटलं फक्त एक 2 मिनिटाची क्लिप बनवून अशाचे पाठव, आमची मंडळी फार खुश होतील. नंतर परंतु तिचा एवढा अंडर-19 कॅप्टन असल्यामुळे, फार व्यस्त कार्यक्रम असल्यामुळं तिला ती क्लिप बनवून पाठवत आली नाही. पुढच्या वर्षी आपण ऋतुराजची क्लिप आणण्याचा प्रयत्न करू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा धावफलकावरती धाव आहेत, तेही गायकवाडच आहेत. ऑलरेडी तुम्ही गायकवाड प्रीमियर लीग म्हटलेत, मग ऋतुराजची क्लिप का नको? 6 चेंडू 22 धावांची गरज. हर्षल चौधरी. पहिला चेंडू. शहाजीची बॅट काय चाले ना, शहाजी काय हाले ना, शहाजी काय डोले ना, असंच वातावरण आहे मैदानावरती. हर्षलनं सामना जिंकून दिला तर संघ मालकांच्या वतीने 1000 रुपयांचं बक्षीस आहे. आणि त्या हर्षलनं एक सामना जिंकून दिलाय, तोही आमच्या टीम विरुद्ध. तिथे धावा किती पाहिजे होत्या? 6 चेंडू 22च. लक्षात आहे का अनिल सर? आज जागरण गोंधळ सगळं विसरायचं नाही. संध्याकाळी सगळ्यांना आमंत्रण आहे. आज अनिल शेठ झिंजाळे त्यांच्याकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. मी घरच्यांना सकाळी सांगितलं रात्री फोन करू नका, आज तिकडे जायचं. फक्त पप्पू शेठच्या अंगात वारा आलं नाही पाहिजे. ड्युटीला तेल मी नक्की घालेल. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि 20 धावा. शहाजीची बॅट कधी तळपणार? हर्षल सुंदर गोलंदाजी करतोय. परत एकदा एक सॉफ्ट हलका फटका. सिंगल त्यावरती येतोय. शहाजी मोरे. शेवटचे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 3 षटकार मारायचे, त्यानेही काम भागणार नाही. 1 धाव राहतेच. 4 चेंडू 19 बरोबर ना सर? 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. विकेट हॅट्रिक साठी काहीतरी बक्षीस आहे. संभाजी शेठ चौधरी यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे विकेट हॅट्रिक जर घेतली तर. शेवटचे 4 चेंडू 19 धावांची गरज. शहाजी मोरे, ज्या प्रकारे त्याचं नाव झालं, ज्या प्रकारे शहाजी बद्दल ऐकायला येत होतं, तो शहाजी म्हणावा असा दिसला नाही. हरकत नाही, एखादी मॅच बॅट पॅच एखाद्या खेळूसाठी असते. बऱ्याचशा काढून काल धीरजला जमलीच नाही बॅटिंग, आज धीरज धो बरसलाय. राजू शेट्टीच्या वतीनं बक्षीस आहे. मॅच जिंकून दिली तर 2000 रुपयांचं बक्षीस राहुल गोगडेला. 1000ने काय होणार आहे? या मॅच वरती बरंचसं काय अवलंबून आहे. हर्षलनी मॅच जिंकून दिली तर भास्करांना जिंजाड यांच्या वतीनं 500 रुपये.
बॉलरनं जिंकून दिली तर संघ मालकांकडनं 1000 आहेत. 4-19 आणि खराब चेंडू महत्वाच्या क्षणी. नो बॉल प्लस चौकार. गुंड सर काहीतरी सुचवत आहेत. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरददादा चौधरी यांचा. झाली का आता गंमत? अजूनही काहीतरी पंच या ठिकाणी एकमेकाला सुचवत आहेत. तारेला लागून बाउंड्री आहेच आहे, आयोजक कळवत आहेत. त्यामुळे तो आयोजकांना विचारूनच सांगितलंय. आयोजकांना कोणी डेट सांगितलंय? चर्चा करा परत. आयोजक थांबा. टीएन आतमध्ये आलेत. टीएन आतमध्ये आलेत. मला आयोजकांनीच मागणं सांगितलं, त्यामुळे निर्णय मी कळवला. भास्करांकडनं 500 रुपये, हर्षलनं सामना जिंकून दिला तर 1000 रुपये. पाहूया आता पंच कळवतील आपल्याला जागेवर जाऊन नक्की काय झालंय. डेड बॉल. पहा, बहुतेक मला वाटतं वरंगळवाडीचं नशीब या ठिकाणी बलवत्तर ठरलं. एका नो बॉल चेंडूवरती, म्हणजे इथे 5 धावा आले तर सामना फक्त 14 चेंडू त्या ठिकाणी 14 धावांवर आला असता. 4 चेंडू 14 धावा, पण तो आहे तसा राहिलाय. 4 चेंडू 19 धावा. बहुतेक इथे नशिबाचं फेरं फिरलंय. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही कधी गॅरंटी देऊ शकत नाही काय होईल ते. हरकत नाही, जो नियम ठरलाय त्या प्रकारेच आपण आतमध्ये खेळ खेळला पाहिजे. पंचापर्यंत माहिती पोहोचवली, पंचांनी कळवलं डेड बॉल. नाही, फ्री हिटचा काय विषय? डेड बॉलला कुठं फ्री हिट? 4 चेंडू 19 धावा. डॉट बॉल. डॉट बॉल. 3 चेंडू आणि 19 धावा. कंपल्सरी चेस आहे. वरंगळवाडी महावितरणचा आभार मानेल, नाही का? सामना जर जिंकला तर वरंगळवाडी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड महावितरणचा आभार मानेल. त्यात तारेनं वाचवले. कर्मचारी प्रकाशदादा शिंदे उपस्थित आहेत. मिस टाइम. मिस टाइम चेंडू. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली, दुसरी पळून पूर्ण केली गेली. सामना येतोय शेवटचे 2 चेंडू आणि 17 धावा. तारेवरची कसरत झाली खरं तर साईदर्शन लॉजिस्टिकची. तारेनं आधार दिला, अन्यथा नो बॉल प्लस त्या 4-5 धावांनी सामना कुठल्या कुठे गेला असता. परंतु खेळाडूंचं कौतुक आहे, खेळाडूंचं लक्ष बारीक होतं. थोडीशी त्या ठिकाणी नियमांची चर्चा झाली, नंतर कळाला तारे लागला की डेड बॉल. शेवटचे 2 चेंडू 17 धावांची गरज आहे. जिंकलेले गेलेत सामने 2 चेंडू 17 सुद्धा. पाहूया इथे काय होत आहे. हो, आणि याच बरोबर सामना येतोय शेवटचा 1 चेंडू आणि 17 धावा. तुम्ही सतीश पठारेची बॅट पाहिजे कधी पण. दौंडचा जो खेळाडू आहे ना सतीश पठारे, त्याच्या प्रत्येक बॅटवरती 2/17 असं लिहिलेलं असतं. वरती SP चा लोगो आणि खाली 2/17, कारण 2 चेंडू 17 धावांची मॅच सतीश पठारे जिंकून दिलेली आहे 2008 साली क्लासिक मुंबई विरुद्ध. 1 चेंडू 17 आणि या ठिकाणी तब्बल 10 धावांनी सामना जिंकलाय वरंगळवाडी 11. जबरदस्त खेळ. तारेला हळदी कुंकू व्हा, नाहीतर अवघड काम झालं असतं. वाजवा. वेल प्लेड. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा. वरंगळवाडी 11 संघ खेळायला आला. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन भाई झिंजाड, माननीय मंजाभाऊ दादा झिंजाड, माननीय शंकर झिंजाड दादा. वरंगळवाडी 11.
थँक्यू डीजे. वेल प्लेड वरंगळवाडी 11. अतिशय रोमांचकर झाला. जवळपास हातातनं गेलेला सामना परत खिचून आणला आणि मोठ्या विजयाची नोंद केली. हर्षल मात्र परत एकदा विजयाचा दावेदार ठरला. आपल्या टीम साठी त्यानं परत सामना वाचवला. वेल प्लेड हर्षल. एका छोट्या वयाचा परंतु मोठ्या मॅन ऑफ द मॅच. गाव अगोदर आपण आयकॉन अगोदर गावची मॅन ऑफ द मॅच आपण घेतोय. भास्करांना यांच्या वतीनं 500 रुपये आणि आकर्षक टी शर्ट. या हर्षल मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपली वाट पाहत आहे. 500 रुपये दत्ताभाऊ चौधरी यांच्या वतीनं हर्षलसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. भास्कर दादांकडनं 500 रुपये. या हर्षल जबरदस्त गोलंदाजी. 2